विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये जी स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली म्हणजे काय, की डेरिव्हेटिव्हचे थेरम संपवा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये 2च थेरम आहेत, ते अगोदर क्लिअर करा. त्याच्यानंतर इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज करा. ओके. वेक्टर. आता मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. हा जो टॉपिक आहे ना, वेक्टर हा 12 मार्काला आहे. ओके. आणि सीईटी मध्ये वेक्टर आणि लाईन प्लेन याच्यावरती 10 प्रश्न असतात. टोटल 10 क्वेश्चन्स म्हणजे 20 मार्क झाले. आणि वेक्टर जमलं की लाईन प्लेन जमतच. मग आज आपल्याला काय करायचंय, आता या क्षणाला मला हा टॉपिक कंप्लीट करायचा आहे. कारण हा टॉपिक मी आता घेतोय ना, समोर माझा 9th स्टँडर्ड मधला मुलगा बसलाय. ओके. आणि मी हे घ्यायच्या अगोदर त्याला त्या गोष्टी एक्सप्लेन केल्या आणि त्याला लगेच कळाल्या. म्हणजे हा टॉपिक कसा आहे, तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेऊन बसा, भीती वाटेल. इंटिग्रेशनचे न्यूमेरिकल्स घेऊन बघा, थोडीशी भीती वाटेल. पण एक लक्षात घ्या, कॉन्फिडन्स वाढला की उद्या ते टॉपिक पण आपण करायचेच आहेत. लक्षात घ्या. पण आज वेक्टर, लाईन प्लेन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एलपीपी, मॅट्रायसेस, लॉजिक हे जर आज ॲट एनी कॉस्ट तुम्ही संपवलं ना, अरे 50+ मार्काचं वेटेज आहे त्याचं, लक्षात घ्या. ओके, मग सुरुवात करूया वेळ न घालवता. पहिला जो आहे ना, इथं तुम्हाला काय माहितीये का, व्यवस्थित लक्ष द्या. इथं तुम्हाला ना ही व्हॅल्यू दिले. म्हणजे सी इंटू यू बार ची मॅग्निट्यूड 3 दिले आणि यू बार जो आहे तो दिलाय किती, आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. सांगू का, ही पी वाय क्यू आहे. हा प्रश्न 1 मार्काला आलेला आहे बरं का बाळांनो. विचारलंय काय, यात सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर आहे. ही मॅग्निट्यूड दिले पण यू ची नुसती दिली नाही, सी इंटू यू दिले. मग एक काम करूया का आपण, therefore C into U bar that equals to C into I cap, C into J cap आणि सॉरी 2C into J cap आणि 3C into K cap. आता ऐका, मी तुम्हाला सांगतोय मॅग्निट्यूड कशी काढायची, की तुम्हाला जेव्हा कुठल्याही एखाद्या वेक्टरची मॅग्निट्यूड काढायची असेल, तर रूट मध्ये तुम्ही आय, जे आणि के यांचा जो कोएफिशियंट असेल त्याचा स्क्वेअर करून ऍडिशन करायची. मग याचा स्क्वेअर काय येणार, सी स्क्वेअर. याचा स्क्वेअर येणार आहे 4C स्क्वेअर. याचा येणार आहे 9C स्क्वेअर. करायची ऍडिशन किती येते बघा. 1 प्लस 4 किती, किंवा 9 प्लस 1 10 14 येते. पण याची मॅग्निट्यूड तर 3 दिलेले आहे, याची व्हॅल्यू दॅट इक्वल्स टू रूट मध्ये 14C स्क्वेअर. ओके, आता ऐका, नीट सांगतोय. रूट एक्स ची व्हॅल्यू बघा, रूट एक्स ची व्हॅल्यू जर 16 असेल तर देअरफॉर एक्स ची व्हॅल्यू किती, असं मी एक कॉमन प्रश्न मुलांना विचारतो. किती आन्सर येईल, 4 सांगतात एका सेकंदात. 4 नाही येणार. रूट एक्सचा स्क्वेअर केल्यावर एक्स आले, मग याचा पण स्क्वेअर केला पाहिजे, 256 येणार. सेम इथं तसंच आहे, तुम्हाला दोन्ही बाजूचा स्क्वेअर करावा लागेल. म्हणजे याचा स्क्वेअर किती येणार सांगा, 9. किंवा एक काम करूया का रे बाळांनो, मी उत्तर बघितलं माझ्या लक्षात आलं बरं का ते. हे राहू दे 3 तसंच. याचं स्क्वेअर रूट 14 आहे आणि याचं समजा सी आहे. इंटूचं अपॉन करा, आन्सर मिळालं. मग काय शिकला तुम्ही? मॅग्निट्यूड काढताना स्क्वेअर रूट. पण थांबा, आय, जे, के चे जे काय कोएफिशियंट आहे त्याचा डायरेक्ट स्क्वेअर करून प्लसच साइन द्या. एखादा कोएफिशियंट निगेटिव्ह असेल तर इथं निगेटिव्ह घेऊ नका. तिथं प्लसच पाहिजे. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन आता. फाइंड म्हणलंय युनिट वेक्टर. आणि इथं एक्सरसाइज मधला प्रश्न आहे. इथं वेक्टर फाइंड आउट करायचे याच्या डायरेक्शन मध्ये, पण मॅग्निट्यूड 7 पाहिजे. मग युनिट वेक्टर काढताना दिलेल्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड करायचं आणि मॅग्निट्यूड स्क्वेअर रूटनं काढायची. मग हा दिलेला वेक्टर कोण आहे बघा आता. वरच्या न्यूमेरिकल मध्ये यू बार इक्वल्स टू 8 आय कॅप प्लस 3 जे कॅप मायनस 1 के कॅप. आता युनिट वेक्टर काढायचा आहे, त्याला यू कॅप म्हणूया आपण. त्यासाठी दिलेल्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड करायचं. मग वेक्टर आहे तसा लिहा, 8 आय कॅप 3 जे कॅप मायनस 1 के कॅप आणि रूट मध्ये 64 प्लस 4 प्लस 1 येणार आहे. मग 64 69. हा काय गडबड झाली का मॅडम, 8चा स्क्वेअर, अरे 3चा स्क्वेअर 9. ओके, 74. ओके, बघा हे झालं. पण हा कसला वेक्टर आहे, युनिट वेक्टर. याचा अर्थ काय, त्याची मॅग्निट्यूड 1 आहे. पण मला मॅग्निट्यूड 5 पाहिजे असेल, 5 ने मल्टिप्लाय करा. मग सेम इथंच आहे, तुम्हाला मॅग्निट्यूड 7 पाहिजे. मग मी असं लिहितो की रिक्वायर्ड वेक्टर काढायचं आहे ना, तुम्ही 7 न मल्टिप्लाय करा. कुणाला, युनिट वेक्टरला. कुठला, ह्याचा ना. मग त्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड करायचं. मग हे कोण आहे, आय कॅप.
-2j रूट मध्ये 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 √5 येणार. तेव्हा 7i -14j √5 हे आन्सर. मग सांगा युनिट वेक्टर कसा काढायचा? दिलेल्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. मॅग्निट्यूड वेगळी दिली तर मल्टिप्लाय करा. फिनिश बाळांनो लक्षात घ्या. पण थांबा. आता अपोजिट डायरेक्शन पाहिजे असेल फक्त साइन चेंज करा. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हे दोन वेक्टर पॅरलल आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. ओके. मग मी काय म्हणतो पहिल्या वेक्टरला ए बार म्हणा, दुसऱ्याला बी बार म्हणा आणि दुसऱ्यातून असा एखादा नंबर कॉमन काढा की जेणेकरून पहिलाच वेक्टर परत मिळेल. बघा -2 कॉमन काढलाय. मग याचा अर्थ बघा ओके त्यांनी असं लिहिलंय बरं का. काय हरकत नाही. मग बी बार -2 कॉमन काढलं, ए बार मग वाक्य लिहायचं की बी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ ए बार. त्यामुळे ते दोन वेक्टर पॅरलल आहेत किंवा कोलिनियर आहेत असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. मग हे कळालं का? स्केलर मल्टिपल. हां. मी सुरुवातीला ए बार लिहिलं नंतर बी बार त्यातनं -2 कॉमन काढली की मला पटकन ए बार मिळाला परत. लक्ष द्या. ओके. बरं आता सगळ्यात महत्वाचं नॉट कोलिनियर असल्यानं हा सगळ्यात सोपा टाइप आहे. तोंडी सांगतो. इथं ए बारचा कोएफिशियंट आहे 2 लॅम्बडा, इथं आहे 1. मग झालं की 2 लॅम्बडा इक्वल्स टू 1. मग लॅम्बडाची व्हॅल्यू 1/2 आली का इथं? बी चा कोएफिशियंट आहे मायनस म्यू, इथं आहे +3. मग म्यूची व्हॅल्यू -3 आली. बास पुढचं तुम्ही सोडवा. फक्त कंपॅरिझन आहे. ए ला ए, बी ला बी. म्हणजे इथं काय येणार 2 इंटू म्यू बार, म्यू आहे ना बार नाहीये. दॅट इक्वल्स टू 3 लॅम्बडा प्लस 5 आणि लॅम्बडा -3 इक्वल टू 1. -3 चं +3 होणार. बीची व्हॅल्यू 4 येते. अरे लॅम्बडाची व्हॅल्यू 4 येते. बी चा कोएफिशियंट आहे रे लॅम्बडा -3. इकडे बी चा कोएफिशियंट 1 आहे. -3 चं +3 लॅम्बडा इक्वल्स टू 4. मग टाइप कळाला तुम्हाला. कंपेअर फक्त करायचंय. नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता मात्र हा तुम्ही करायचंय. हे सिम्बॉल काय मॅग्निट्यूड. मग रूट मध्ये 3 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 25 येणार. 5 उत्तर येतं. पुन्हा काय ए बार प्लस बी बार आणि सोपं आहे. आय इंटू माय बघा आयच्या कोएफिशियंटची बेरीज करा आणि जे आणि के. म्हणजे सांगू तुम्हाला मी ऍडिशन करताना इथं 3k आहे, इथं 5k आहे, 8k येणार. इथं जे कॅप आहे इकडे जे नाहीये त्यामुळे तसंच राहणार. हे 4 मधून 2 मायनस करा 2 आलं. सिंपल आहे बरं का सिंपल. हे काय परीक्षेत येईल असं वाटत नाही पण 1 मार्काच्या क्वेश्चन मध्ये असलेच प्रश्न आहेत लक्षात घ्या. आणि 1 मार्काचे प्रश्न थोडे थोडे नाहीयेत 4 मार्काला आहेत. ओके. हे इम्पॉर्टंट आहे. हा सोडवून दिलेला आहे. हा एक्झरसाइज मधला आपले. एखादा पॉइंट दिला असेल आणि त्याचं XY प्लेन पासूनचं डिस्टन्स घ्यायचं असेल तर त्याचा Z जो कोऑर्डिनेट आहे ते आन्सर येणार. मग XY प्लेन साठी ह्याचा आन्सर 6 येणार. XZ साठी -2 नाही +2 डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह येणार आहे. XYZ साठी 4 येणार आहे. बरं आता दुसरं काय दिलंय बघा. एक्स ऍक्सिस पासून विचारलंय ना. ओके 3 आणि 4 घेतलं का बघा y² + z². मग एक्स ऍक्सिसला √y² + z². y ऍक्सिसला x² + z². झेड ऍक्सिसला x² + y². एक्स ऍक्सिसला y² + z². सगळे पॉझिटिव्ह येणार हे लक्षात घ्या. म्हणजे y -2 जरी असला त्याचा स्क्वेअर 4 येणार. मग हा जो आहे ना पॉइंट अतिशय इम्पॉर्टंट आहे. बर ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0, 0, 0 असतात. मग हा तुमचा x1, y1, z1 याला x2, y2, z2 डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर, y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 - z1 ब्रॅकेट स्क्वेअर रूट मध्ये. पण हे x2, y2 0 असल्यामुळे 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर येणार. आन्सर मिळाला. आता हा पॉइंट दिला असेल तर मात्र नाही का बघा डिस्टन्स फॉर्म्युला. फक्त 2 - 2 चं +2 झालं. 3 - 7 होईल. 4 - 3 येईल. ब्रॅकेट स्क्वेअर करून मध्ये प्लसच साइन पाहिजे. मग आता व्हिडिओ पॉज करा बाळांनो. हे जरा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्लेन सोपं आहे. YZ विचारलंय एक्स एक्स जे XYZ, XZY. पण जर ऍक्सिस विचारलं तर डिस्टन्स फॉर्म्युला वापरून रूट घ्यावा लागतोय. हे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम मध्ये असंच केलं होतं. R² = x² + y² फिजिक्स मध्ये. त्याच्यानंतर आता इम्पॉर्टंट आहे बरं का की प्रूव्ह दॅट लाईन सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट ऑफ द टू साइड्स ऑफ ट्रायंगल इज पॅरलल प्रूव्ह करायचंय. स्केलर मल्टिपल मध्ये आलं पाहिजे. मग आता कसं केलंय बघा नीट लक्ष द्या. हा ट्रायंगल बघा. हा आणि हा एम हा एबीचा आणि एन हा कोणाचा आहे एसीचा मिड पॉइंट आहे. मग सांगू का मग एएम ची व्हॅल्यू नीट बघा. एएम ची व्हॅल्यू त्यांनी लिहिले कशी बघा. डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एएम ची डायरेक्शन आहे तीच ए बी पाहिजे. मग एएन आणि एसी पाहिजे. कळलं. ओके. बरं आता एएन काढायचं ना तुम्हाला मग ट्रायंगल वापरा.
तर बघा तुम्हाला ए कडून एन कडे जायचं ना, मग ए एम आणि एम एन ऑर्डर मध्ये गेलं पाहिजे. ओके, केलंय तर मग एम एन ची व्हॅल्यू काढायची, प्लस मायनस करा आणि व्हॅल्यू पुट करा. ए एन ची व्हॅल्यू हाफ एसी, हाफ एबी, हाफ कॉमन काढा आणि एसी मायनस एबी आलं. पण नीट बघा, एसी मधून एबी मायनस केल्यावर काय येणार तर सांगतो, नीट लक्ष द्या. एसी बार, ओके. मी असं लिहितो बघा, की बीए बार प्लस एसी बार, बघा बीए प्लस एसी दॅट इक्वल्स टू बीसी बार. ओके, मग हे मी एसी अगोदर लिहितो. जेव्हा तुम्ही हे ऑर्डर चेंज कराल, बीएचं एबी बार लिहाल, तेव्हा तुम्हाला प्लस मायनस करावं लागेल. म्हणजे एसी मायनस एबी म्हणजे मिळाला का बीसी. म्हणजे हा एम एन हा बीसीचा स्केलर मल्टिपल आहे, त्यामुळे बीसी ला तो पॅरलल आहे आणि हाफ आहे, जे इथं प्रूव्ह झालेलं आहे. ओके, मग या टाईप ना हा ट्रायंगल आहे. असं तुम्हाला हेक्झागॉन सुद्धा विचारतील. ओके, एक ट्रायंगल दिलाय. आता मी तुम्हाला सांगू का, एक लक्षात घ्या बघा, मी तुम्हाला हिंट देतो, म्हणजे तुम्ही स्वतःहून करणार आहे. एलएचएस मध्ये एबी बार, एडी बार, सीबी बार आणि सीडी बारच्या अशा व्हॅल्यू काढा की त्याच्यात ईएमएन आलंच पाहिजे. म्हणजे एबी पाहिजे तुम्हाला, इकडे बघा, एबी पाहिजे, एएम, एमएन पाहिजेच आणि पुन्हा एनबी करा. एडी पाहिजे का तुम्हाला, मग एडी. ओके, एडी पाहिजे का, मग हे इकडून हे घ्या, एएम बार, एमएन बार आणि एनडी बार घ्या. काही करा, एमएन बघा, ह्याच्या किमतीत एमएन घेतलंय, ह्याच्या किमतीत एमएन आहे, ह्याच्यात पण एमएन आहे. म्हणजे जेव्हा ऍडिशन कराल तेव्हा 4mn3 येणारच आहे, पण त्यातल्या बऱ्याचशा बघा, एन बी ला एन डी कॅन्सल होईल. ओके, आहे का, कारण हे दोघं सेमच आहेत. बघा, समजून घेण्याचा प्रयत्न. एन डी म्हणजे मायनस एम बी, मिड पॉईंट आहेत ना. आलं लक्षात. 4 वेळा व्हॅल्यू काढा, ऍडिशन करा. ओके, हे लिनियर कॉम्बिनेशनचा प्रॉब्लेम आहे बरं का. काय म्हणलं रे, युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल वापरून 3 व्हॅल्यू काढायचे एवढं सोपं नाहीये. पण माझं काय म्हणणं आहे बघा, जेव्हा तुम्हाला लिनियर कॉम्बिनेशन दिली जाईल तेव्हा आर बार इक्वल्स टू एक्स ए बार, वाय बी बार आणि झेड सी बार घ्या. मग तुम्हाला हा ए बार, बी बार आणि सी बार देतील. ओके, म्हणजे बघा, आर बार इक्वल्स टू एक्स ए बार, वाय बी बार आणि झेड सी बार घ्या. ठीक आहे. आता शांतपणे लक्ष द्या. इथं तुम्ही आर बार, ए बार, बी बार आणि सी बारची व्हॅल्यू पुट करा. आर बार, ए बार, बी बार आणि सी बारची व्हॅल्यू पुट केल्या. ओके, काय होतंय बघा, मी तुम्हाला सांगतो, की एक्स ना आत मल्टिप्लाय करा. 2x आय कॅप. इथं मी तुम्हाला सांगतो, इथं वाय लिहिलंच नाही त्यांनी बघा, इथं वाय पाहिजे होतं, इथं झेड. मग इथं 2y आय कॅप, 3z आय कॅप. मग ते सगळं तुम्ही आय कॅप मधून कॉमन काढा आणि त्याला इथल्या कोएफिशियंटशी कम्पेअर करा. असे हे जरा मी फास्ट घेतोय बरं का, लक्षात घ्या. म्हणजे 3 इक्वेशन तुमचे तयार होतील. हे बघा, हे पहिलं इक्वेशन आहे, हे दुसरं आणि हे तिसरं. मग या 3 इक्वेशन साठी क्रॅमर्स रूल म्हणतायत. ते माहिती आहे ना तुम्हाला कसं, डी, डीएक्स, डीवाय, डीझेड आणि मग एक्स व्हॅल्यू, डीएक्स बाय डी, वाय व्हॅल्यू, अशा व्हॅल्यू फाइंड आउट केलेत आणि मग स्केलर मल्टिपल. अरे पण हे पेंडिंग ठेवा थोडंसं. बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि मग हे क्रॅमर्स रूल तुम्ही वापरा. तर काही जरी झालं तरी तुम्हाला डिटर्मिनंट परफेक्ट काढायचाच आहे, हे लक्षात घ्या. ओके, को लिनियर आहेत हे प्रूव्ह करा. हा तुमचा ए बार, हा बी बार आणि हा सी बार आहे. ओके, मग तुम्ही स्केलर मल्टिपल दाखवायचं आहे. मग तुम्ही पहिल्यांदा ए बी बार काढा. कसं काढणार रे, बी बार मायनस ए बार. मग तुम्ही याच्यातून हे मायनस करा, पण लिहिताना असं लिहा, 2i कॅप प्लस 3j कॅप मायनस 4k कॅप. ए बार मायनस करताना याचे चिन्ह बदला. -1i कॅप प्लस 2j कॅप मायनस 3k कॅप. असं एका खाली गेल्यावर कळतंय आपल्याला. 2 - 1 म्हणजे 1i कॅप, 5j कॅप मायनस 7k कॅप. आले का बघा? आलं की नाही? मग तसं एसी बार पण काढा ना, सी बार मायनस ए बार. आणि ह्याच्यातून तुम्ही जेव्हा -1 कॉमन काढताय, परत एबी बार मिळालं. मग एसी बार हा एबी बारचा स्केलर मल्टिपल आहे. बाळांनो, काय होतंय, तुम्ही कोलिनियर हा पॉइंट लक्षात ठेवा. स्केलर मल्टिपल हे डोक्यात ठेवा. ओके, मग तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथं बघा, हा वेक्टर आणि हा वेक्टर हे कोलिनियर दिलेत आणि फाइंड क्यू. मी तुम्हाला सांगू का, कोलिनियर दिलेत ना, सरळ सरळ रेशो घेऊ शकता तुम्ही. म्हणजे 2 अपॉन, बघा याचा आय लोकेशन 2, 2/4 दॅट इक्वल्स टू मायनस क्यू अपॉन -5 दॅट इक्वल्स टू 3/6. चालेल हे. मग करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, तुम्हाला क्यू ची व्हॅल्यू मिळून जाईल. किती माहिती आहे का, 5/2 येईल. 5/2 हे चालतंय, लक्ष द्या. आता मेन मला शिकवायचा तो प्रश्न झाला रे, हा हे जे घेतोय ना, वेळ खूप होतोय, 13-15 मिनिटं झाली मला माहिती आहे.
तुम्हाला हे करायचं आहे स्वतःहून, तर तुम्ही लक्षात ठेवा, हे भारी आहे वेक्टर. इथं तुम्हाला ना फक्त टाइप कळाला म्हणजे बास. कोलिनियर स्केलर मल्टिपल कळाले. आता इथं लिनियर कॉम्बिनेशन दाखवलंय त्यांनी. लिनियर कॉम्बिनेशन आणि कोप्लेनर. हां, असं करायचं नाही. हे जे 3 आहेत ना, तुम्हाला दिलेत ना, तुम्ही त्याचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट घ्या. मग ए बार जो आहे ना, तो आहे 4, 13 आणि -18. बी बार जो आहे तो 1, -2, 3 आणि सी बार जो आहे तो 2, 3, -4. डिटरमिनंट सॉल्व्ह करा. 0च येणार आहे. येणार आहे. 0 आलं की लगेच म्हणायचं हेन्स गिव्हन वेक्टर्स आर कोप्लेनर. मला ही मेथड नको आहे. कोप्लेनरच्या लक्षात आलं. अरे पण 4 पॉइंट दिल्यावर काय करणार? तुम्हाला म्हणजे ए बी दिलाय, बी पण दिलाय, सी पण दिलाय, डी पण दिलाय. आता इथे 3च वेक्टर दिले होते. 3 वेक्टर पटकन काढले. 4 दिले असतील काय करायचं माहितीये का? पहिल्यांदा ए बी बार काढायचा. बी बार मायनस ए बार करून. शिकवलं ना मगाशी तुम्हाला तसं. नंतर एसी बार, सी बार मायनस ए बार. नंतर एडी बार, डी बार मायनस ए बार आणि मग ह्या तिघांचा ना ट्रिपल प्रॉडक्ट घ्यायचा. जसं आपण बघा. मग इथं आणखीन एक पॉइंट तुमचा क्लिअर होईल. व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइप्ड असाच काढायचा असतो. 4 पॉइंट देतील तुम्हाला आणि व्हॉल्यूम काढायला सांगतील. सेम किंवा ऍडजस्टंट साइड देतील 3 सेम. व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन सेम फक्त 1/6 करायचे त्याच्यात लक्षात घ्या. त्यामुळे ट्रिपल प्रॉडक्ट इम्पॉर्टंट आहे. आता इथं बघा 1, 2, 3, 4 हे कोप्लेनर आहेत का विचारलेत. काढा की चला एबी बार काढा, नंतर एसी बार, एडी बार काढा. सॉल्व्ह करा. ओके, नेक्स्ट आता. आता मी थोडेसे एक्सरसाइज मधला प्रश्न घेतलाय. जाणून बुजून घेतलाय बरं का. हा हेक्सागॉन आहे रेग्युलर. ह्याला आपण ए म्हणूया. इथं बी, सी, डी, ई आणि एफ हा सेंटर ओ आहे. मला एओ बार पाहिजे. 6 एओ बार. आता ऐका, तोंडी सांगणार आहे, की ए बी बार दिसलं तुम्हाला? ओके. आणि हा दिसला का तुम्हाला? हे ओ मी जरा कॅन्सल करून टाकतो बरं का. मध्ये ओ आहे मला मान्य आहे बरं का. पण समजून घ्या इथं ओ आहे बरं का. पण मी एई बार जर घेतलं, नीट लक्ष द्या. ए बी बार आणि एई बार घेतलं बाय पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन ए बी बार आणि एई बार म्हणजे एडी बार येणार. कारण पॅरलोग्राम मध्ये हा ए बार रिझल्टंट मध्ये मधला डायगोनल असते ना. मग ही डायगोनल आहे. हा पॅरलोग्राम आहे. नीट बघा. मग मी असं लिहितो की मग ए बी बार प्लस ए सी बार बरोबर ट्वाइस एओ बार. कारण हा मिड पॉइंट आहे ना. मग तसंच आता हे दोघांचं काम झालं. ओके, आता शांतपणे बघा. हे ऑलरेडी एडी बार आहे. मग तुम्हाला माहित आहे की एडी बार म्हणजे ट्वाइस एओ बार. हे इक्वेशन 1 हे 2. आता उरलं कोण रे? एसी आणि एएफ. परत बघा पॅरलोग्राम आहे ना. हा एसी बार आणि हा एएफ बार. मग हा झाला का पॅरलोग्राम? मग इन पॅरलोग्राम एएफडीसी बाय पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन एसी बार आणि एएफ बार म्हणजे ट्वाइस एडी बार लिहिणार तुम्ही. ए नुसतं एडी बार बरं का. ए सी आणि एफ म्हणजे एडी म्हणजे झालं का परत ट्वाइस एओ बार. करा की ऍडिशन. एबी प्लस एसी प्लस एडी प्लस एबी प्लस एसी बार. अरे 2 वेळा झालं का माझ्याकडनं? इथं एई पाहिजे होतं बरं का. समजून घ्या. एबी प्लस एई इथं एई पाहिजे होतं. म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये एई. हां, मग एबी प्लस एई प्लस एडी प्लस एसी प्लस एएफ. 2 अन् 2 अन् 2 4 6. ओके. आता 9th स्टँडर्डच्या मुलाला कळते म्हणजे तुम्हाला कळणारच आहे. मग हा पहिला प्रश्न तुम्ही करताय. परत रेग्युलर हेक्सागॉन दिलाय बघा. त्याचं नाव विचित्र दिलंय. OABCDE असं नाव दिलेलं आहे. हे तुम्हाला कळालं का रे बाळांनो? इथं मी बघितलं माझ्याकडे नोट्स आहेत वेगवेगळ्या पब्लिकेशनच्या. ते असं नाही दिलं तुम्ही. तुम्ही असं सोडवा लक्षात घ्या. ओके. तुम्ही एक तर मधला जो एडी आहे तो 2 एओ आहे आणि एबी आणि एई ची ॲडिशन तुम्ही त्याला पॅरलोग्राम मध्ये कन्व्हर्ट करा. एसी आणि एएफ ला पॅरलोग्राम मध्ये कन्व्हर्ट करून पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन वापरा. ओके. मग आता हा व्हिडिओ मला संपवायचा आहे. तुम्ही काय करा, की हे पहिला पॉइंट ट्राय करा आणि कोप्लेनर, कोलिनियर, व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइप्ड, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन शोधा हे प्रश्न आणि त्याची प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.